आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र महाटेट 2024 लेक्चर सिरीजचा गेस्ट प्रश्न सिरीजचा तिसरा पार्ट बघणार आहोत। यामध्ये आपल्याला आज बघायचं आहे की प्रश्न क्रमांक 20 पासून पुढचे प्रश्न बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल व्हिडिओ संपल्यानंतर व्हिडिओ बघून झाल्यानंतर त्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा। चला तर मग प्रश्न क्रमांक 20 सुरू करूया। अध्ययन म्हणजे अशी कृती जी नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते, अशी अध्ययनाची व्याख्या कोणी केली? तर ही व्याख्या कोणी केली? गॅरेट यांनी केली। म्हणजे काय की अध्ययन ही अशी प्रकारची कृती आहे जिच्यामध्ये काय की नवीन एखादी परिस्थिती आली तर तिला काय केलं जातं की तिला प्रतिसाद देण्याचं आयोजन केलं जातं। उदाहरणार्थ की आपण काय की शाळेमध्ये असताना काय की मूलभूत बेसिक गणिती क्रिया करण्याचं शिकलो आणि पुढे जाऊन काय की आपलं सामाजिक जीवन जगताना आपल्याला काय आहे की वेगवेगळे व्यवहार करावे लागतात। समजा दुकानात जाऊन काय करणे की काही वस्तू खरेदी करून आणणे, समजा देणे घेण्याचे व्यवहार असतात अनेक प्रकारचे। तर हे सगळे व्यवहार करण्याची काय आहे की आपलं आयोजन म्हणजे आपण ते करू शकतो, त्याला काय म्हणतात अध्ययन। म्हणजे काय की आपण शाळेत जे काही शिकलो बेसिक क्रिया बेरीज वजाबाकी गुणाकार यांचा उपयोग आपण कुठे करत आहे की भविष्यात आपल्या जीवनामध्ये करत आहे। यालाच काय म्हणलं जातं आहे की अध्ययन असं म्हणायचं। असं काय की गॅरेट यांनी म्हणलेलं आहे की काय की मग अध्ययन ही अशी कृती की जी काय की नव्या परिस्थितीला काय की प्रतिसाद देण्याचं काय करत असते, आयोजन करत असते, असं गॅरेट यांचं म्हणणं आहे। म्हणून ही व्याख्या कोणी केली? गॅरेट यांनी केली। आता पुढचा प्रश्न बघायचा 21वा। ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ॲनिमल इंटेलिजन्स हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? एडवर्ड थॉर्नडाईक यांनी लिहिलेला आहे। थॉर्नडाईक यांनी लिहिलेला आहे। तर आता हे एडवर्ड थॉर्नडाईक जे होते हे काय आहे की अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते, आहे ना। आणि हे कशाचे? तर यांनी कोणती उत्पत्ती मानलेली की प्रयत्न प्रमाद पद्धती, ही यांची उत्पत्ती एक प्रसिद्ध उत्पत्ती म्हणून आहे। आता या प्रयत्न प्रमाद पद्धतीमध्ये काय आहे की चुकत काय की शिकायचं असं त्यामध्ये दिलेलं आहे की काय की सुरुवातीला चुका जास्त होतात, नंतर चुकांचं प्रमाण कमी होऊन काय की आपल्या कामामध्ये काय येत असतो, सफाईदारपणा येत असतो, असं त्यांचं म्हणणं आहे। आणि यांनी काय केलं आहे की ही जी प्रयत्न प्रमाद पद्धती आहे म्हणजे अध्ययनविषयक जो पहिली उत्पत्ती मांडण्याचा जो मान आहे तो कोणाला मिळाला आहे? या एडवर्ड थॉर्नडाईक यांना मिळालं आहे। हे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत आणि यांनी पहिली अध्ययनविषयक उत्पत्ती मांडली। आणि यांनी जी अध्ययनविषयक पहिली उत्पत्ती मांडली ही कोणत्या ग्रंथात मांडली? तर ॲनिमल इंटेलिजन्स ह्या ग्रंथात त्यांनी ही पहिली उत्पत्ती मांडलेली आहे। आणि या एडवर्ड थॉर्नडाईक यांनी काय आहे की कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर काय केले? प्रयोग केले। आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मानव आणि मानवापेक्षा वेगळे जे किंवा मानवतेल जे प्राणी आहेत त्यांच्या अध्ययनामध्ये काय की साम्य असतं। म्हणून जे निष्कर्ष काढले जातात इतर प्राण्यांच्या अध्ययनाचे ते काय की मानवाच्या अध्ययनाला लागू पडतात। आणि यांचं जे म्हणणं होतं एडवर्ड थॉर्नडाईक यांचं असं म्हणणं होतं की ही जी अध्ययन जे आहे ते कशावरती अवलंबून आहे? तर उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या संबंधावरती अवलंबून असतं, असं त्यांचं म्हणणं होतं। आणि हे जे एडवर्ड थॉर्नडाईक होते हे काय आहे की सहचार्यवादी उत्पत्तीचे काय की प्रणेते होते किंवा त्यांनी सहचार्यवादी उत्पत्ती मांडली आणि त्यांची उत्पत्ती काय प्रयत्न प्रमाद उत्पत्ती म्हणून ओळखली जाते। आणि यांनी प्रयत्न प्रमाद उत्पत्तीचा अभ्यास करण्यासाठी काय केलेलं आहे की एक कुटपेटीचा उपयोग केलेला आहे। आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? भुकेलेल्या मांजराला ठेवलेलं आहे आणि त्यांनी बाहेर काय की माशाची एक प्लेट ठेवली, मासे भरून प्लेट। आणि मग सुरुवातीला काय झालं की त्या माशाने काय की भुकेलेलं असल्यामुळे ते अन्न मिळवण्यासाठी काय केलेलं आहे की अस्तव्यस्त हालचाली केल्या। आधी पंजाने ओरबाडणं, पंजा बाहेर काढणं, डोकं बाहेर काढणं इत्यादी हालचाली केल्या। त्यानंतर काय की योगायोगाने काय झालं की कुटपिटीच्या दरवाजाची दोरी ओढली गेली आणि काय की मांजराला मासे खायला मिळाले। हा प्रयोग वारंवार केल्यानंतर काय झालं की मांजराच्या हालचाली काय की अस्तव्यस्त हालचाली कमी झाल्या आणि त्याला योग्य मार्ग सापडला की काय की अन्न मिळवण्यासाठी कुटपिटीच्या दरवाजाचं काय की दोरी ओढली पाहिजे आणि मग त्याला काय की मासे भेटतील असं त्याच्या लक्षात आलं। आणि मग काय की त्यातून त्याचं अध्ययन घडलं आणि इतर जे श्रम होते अस्तव्यस्त हालचाली त्यातून कमी झाले। म्हणजेच एडवर्ड थॉर्नडाईक यांचं असं म्हणणं होतं की सुरुवातीला काय की चुकांचं प्रमाण जास्त असतं, चुकत काय की अध्ययन घडत असतं आणि नंतर त्या चुका कमी होत जाऊन शेवटी काय की योग्य असा मार्ग सापडतो आणि अध्ययन चांगल्या प्रकारे घडवून येत असतं, असं त्यांचं म्हणणं होतं।
ठीक आहे, आता पुढे बघायचं आहे आपला पुढचा प्रश्न 22वा. एडवर्ड थॉर्नडाईक यांनी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर आपण आधीच बघितलं की एडवर्ड थॉर्नडाईक यांनी काय की कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवरती काय की प्रयोग केलेले आहेत. आणि पुढचा प्रश्न बघायचा आपला त्यानंतर 23वा. एडवर्ड थॉर्नडाईक यांचे अध्ययनविषयक नियम कोणते? तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी जो प्रयोग केलेला होता या मांजर, कुत्रा, मासे इत्यादी प्राण्यांवरती, आणि त्यातून त्यांनी काय की अध्ययनविषयक काही नियम मांडलेले आहेत. ते 3 प्रकारचे नियम आहे. पहिला नियम आहे की सज्जतेचा किंवा तयारीचा नियम, दुसरा नियम आहे पुनरावृत्तीचा नियम, आणि तिसरा नियम आहे की परिणामाचा नियम. आता यामध्ये जो सज्जतेचा नियम आहे त्यामध्ये काय की कोणतंही आपण नवीन कौशल्य शिकायला घेतलं तर त्यावेळी काय आहे की शारीरिक व मानसिक तयारी असणं गरजेचं असतं. आणि शारीरिक आणि मानसिक तयारी जर असेल तर काय होतं की केलेली कृती काय आहे की आपल्याला सुख देणारी असते. आणि या ज्या शारीरिक मानसिक तयारीमध्ये काय आहे की शारीरिक मानसिक स्वास्थ्य तसेच शिकण्याची उत्कट इच्छा व बौद्धिक पातळी यांचा समावेश होत असतो. आणि हा जो दुसरा नियम आहे पुनरावृत्तीचा नियम, यामध्ये काय असतं की पुनरावृत्तीच्या नियमामध्ये काय की एखाद्या गोष्टीचा आपण जेवढा अधिक सराव करू तितकी ती गोष्ट काय की अधिक आपल्याला आत्मसात किंवा आकलन होत असते. आणि सरावामुळे आणि वारंवार केलेल्या उजळणीमुळे काय की विशिष्ट कौशल्य किंवा ते कौशल्य चांगल्या प्रकारे आपल्याला काय होत असतं आत्मसात होत असतं. याचं उदाहरण बघायचं झालं तर काय की अध्ययनार्थी रोज पाढे म्हणतात, स्पेलिंग पाठ करतात, कविता म्हणतात, राष्ट्रगीत म्हणतात, प्रार्थना म्हणतात. या सगळ्या गोष्टी काय की वारंवार त्याचं रिव्हिजन झाल्यामुळे पुनरावृत्ती केल्यामुळे काय की विद्यार्थ्यांच्या चांगल्या ध्यानात राहतात आणि प्रतिक्रिया व परिस्थिती यांचे संबंध त्यामुळे काय होत असतात दृढ होत असतात. आणि म्हणजेच असं म्हणलं जातं की काय की पुनरावृत्तीमुळे किंवा रिव्हिजनमुळे काय होत असतं की अध्ययनाने केलेल्या कृतीमध्ये काय सफाई येत असते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हा काय की थोडक्यात पुनरावृत्तीचा नियम आहे. पुढचा नियम आपल्याला बघायचा एडवर्ड थॉर्नडाईक यांचा की परिणामाचा नियम. परिणामाच्या नियमामध्ये काय की परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यामध्ये संबंध जेवढे सुख देणारे असतील तर ते काय की अध्ययन ते चांगल्या प्रकारे होत असतं. आणि परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यातील संबंध जर दुःखदायक असतील तर काय आहे की ते संबंध काय होत असतात, क्षीण होत असतात किंवा लांब होत असतात. म्हणजे ते अध्ययन होण्यासाठी ते काय असतात, बाधक ठरत असतात. आता याचं चांगलं एक उदाहरण घेतलं तर काय की समजा वर्गात एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलं तर जर शिक्षकांनी त्याला शाबासकी दिली तर ते कसा होईल, तो अनुभव कसा होईल, सुखद ठरेल. आणि मग काय की तो विद्यार्थी वर्गात वारंवार उत्तर देण्यास काय होईल, उद्युक्त होईल. म्हणजेच काय परिस्थिती व प्रतिक्रिया यांच्यामध्ये संबंध कसे होतील, दृढ होतील, चांगले होतील. आणि दुसरं आपण बघितलं तर समजा एखादा मुलगा काय की सायकल चालवायला शिकतो आणि शिकत असतो आणि सायकल चालवायला शिकत असताना काय होतं की त्याचं बोट ब्रेकमध्ये अडकलं तर काय होईल, त्याला वेदना होईल. आणि परिस्थिती आणि प्रतिक्रियांमधले संबंध आता इथे कसे झाले, दुःखदायक झाल्यामुळे काय होईल की त्यातील संबंध लांब होतील, दूर गेले जातील. त्याला त्यात ते आवड राहणार नाही, अपोजिट परिस्थिती निर्माण होईल. आणि त्यामुळे काय होईल की त्याचा अध्ययनावर काय होईल, विपरीत परिणाम होईल. आणि त्यामुळे काय की तो विद्यार्थी ते सायकल चालवण्यासाठी काय की तयार असणार नाही. असा हा काय की परिणामाचा नियम आपण एडवर्ड थॉर्नडाईक यांचा बघितलेला आहे. आता पॅवलॉव हे पुढचा प्रश्न 24वा. पॅवलॉव हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? तर पॅवलॉव हे जे होते पॅवलॉव हे कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते? तर ते रशिया देशाचे काय की शरीरविज्ञान शास्त्रज्ञ होते. आणि या पॅवलॉव यांनी जी उत्पत्ती मांडली तिचं नाव काय की अभिजात अभिसंधान उत्पत्ती. आणि त्यांनी काय केलं की यासाठी काही उदाहरणं दिली की त्यामध्ये त्यांनी काय केलं की त्यांनी केला कुत्र्यावरती प्रयोग. तर कुत्र्याला त्यांनी काय केलं की अन्न दिलं आणि अन्न देताना काय झालं की लाळ स्राव होतंय अन्न आल्यानंतर. ही झाली नैसर्गिक चेतकाची बरोबर. पण त्यांनी काय केलं की पुढच्या वेळी काय केलं की कुत्र्याला अन्न देताना घंटा जोडली, त्याच्यासमोर घंटेचा नाद केला. आणि नैसर्गिक चेतक आणि हा घंटा झाला कृत्रिम चेतक, यांचं काय की सोबत त्यांनी प्रयोग करताना काम त्या पद्धतीने केलं. आणि मग नंतर काही दिवस हा प्रयोग केल्यानंतर त्यांनी काय केलं की फक्त काय की अन्नाची थाळी समोर आणली आणि काय की घंटानाद करण्यास सुरुवात केली तरी ते लाळ स्रवण्याचं प्रमाण काय की सारखंच होतं. आणि काही दिवसांनी फक्त घंटेचा नाद जरी झाला तर काय की कुत्र्याच्या तोंडातून लाळ स्रवू लागली. म्हणजेच त्यांचं असं म्हणणं होतं की काय की जसा नैसर्गिक चेतकाला प्रतिसाद भेटतो तसंच कृत्रिम चेतकालाही हळूहळू भेटतो. म्हणजेच काय की त्यातून अध्ययन घडून येतं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि या पॅवलॉव यांनी जो प्रयोग केला तो कोणावरती केला, कुत्र्यावरती केलेला आहे. ते रशियन शास्त्रज्ञ आहेत. पुढचा प्रश्न, पॅवलॉव यांनी कोणती उत्पत्ती मांडली व कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर पॅवलॉव यांनी जी उत्पत्ती मांडली तिचं नाव काय आहे, अभिजात अभिसंधान उत्पत्ती. आणि त्यांनी कुत्रा या प्राण्यावर प्रयोग केलेला आहे. आणि
त्यांचं काय म्हणणं होतं की नैसर्गिक चेतकाला जी नैसर्गिक प्रतिक्रिया मिळते लाळ स्रवण्याची कुत्र्याची, तीच नैसर्गिक प्लस काय कृत्रिम चेतक यांना देखील काय आहे की नैसर्गिक प्रतिसाद भेटलेला लाळ स्रवण्याचा. आणि शेवटी त्यांनी फक्त काय कृत्रिम चेतक ठेवलेलं आहे, कोणता घंटानाद करणे. तरी देखील काय की कुत्र्याची जी लाळ स्रवण्याची नैसर्गिक प्रक्रिया होती किंवा प्रतिसाद होता तो सारखाच राहिलेला आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की यातून अध्ययन घडून येऊन काय की विद्यार्थ्यांच्या काय करू शकतात की वाईट सवयी आपल्याला काय करता येतात, घालवता येतात. विद्यार्थ्यांना काय की अध्ययनाच्या योग्य सवयी या अभिजात अभिसंधानामुळे लावू शकता येतात, असं त्यांचं असं म्हणणं होतं. आणि या उत्पत्ती सायन त्यांनी असं मांडलं की काय की विद्यार्थ्यांना वाटणारी अकर भीती, त्यांच्या नावडी तसेच जे चमत्कारिक वर्तन आहे ते काय करता येऊ शकतं, नष्ट करता येऊ शकतं, असं त्यांचं म्हणणं होतं. या पॅवलॉव यांचं, हे रशियन मानसशास्त्रज्ञ होते. पुढचा प्रश्न 26 नंबरचा, स्किनर हे कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते? हां, तर स्किनर हे जे BF स्किनर हे होते, हे जे अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होते. आणि यांनी जी उत्पत्ती मांडली ती कोणती होती? साधक अभिसंधान उत्पत्ती. आणि यांनी काय केलं आहे की एक पेटी घेतली आणि यांनी जो प्रयोग केला तो कोणावरती केलेला आहे, तर कबुतरावरती प्रयोग केलेला आहे. आणि त्यांनी काय केलं की एका पेटीमध्ये काय केलं की कबूतर ठेवलं आणि 2 वर्तुळे केले, एक काळं आणि पांढरं. आणि त्यांनी काय केलं की जेव्हा पांढऱ्या वर्तुळावरती कबूतर चोच मारायला तेव्हा काय की त्याला खाण्यासाठी दाणे मिळायचे. तर हळूहळू काय झालं की आणि इतरत्र कुठेही चोच मारली काळं वर्तुळ किंवा इतर भागावरती ज्या पेटीच्या, तर त्याला ते दाणे मिळायचे नाही. तर हळूहळू काय झालं की कबुतराचं अध्ययन घडून आलं आणि त्याला काय भेटलं, तो बरोबर भूक लागली की दाणे खाण्यासाठी काय की पांढऱ्या वर्तुळावर चोच मारायचा आणि त्याला ते दाणे खाण्यासाठी मिळायचे. म्हणजेच काय की यातून काय झालेलं आहे की कबुतराचं अध्ययन घडून आलेलं आहे, असं या BF स्किनर यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की यातून अध्ययन घडून येत असतं. आणि त्यांनी पुढे जाऊन काय केलं की या प्रयोगामध्ये की त्यांनी त्याच्यासोबत काय केलं की लाईट जोडलेला आहे, लाल आणि हिरवा. हां, आणि काळ्या आणि पांढऱ्या वर्तुळावरती जर चोच मारताना समजा पांढऱ्या वर्तुळावर चोच मारली पण लाल लाईट लागलेला असेल तर काय की त्या कबुतराला दाणे मिळायचे नाहीत. जेव्हा हिरवा लाईट लागलेला असेल तेव्हाच त्या कबुतराला दाणे मिळायचे. हे गुंतागुंतीची परिस्थिती देखील काय आहे की त्या कबुतराने काय की दाणे मिळवण्यासाठी किंवा अन्न मिळवण्यासाठी काय केली, सॉल्व केलेली. म्हणजे जेव्हा हिरवा लाईट लागेल तेव्हाच त्या पांढऱ्या वर्तुळावर चोच मारण्याचं कार्य हळूहळू त्या कबुतराकडून घडून आले आणि त्यातून ते अध्ययन घडलं, असं या BF स्किनर यांनी सांगितलं. म्हणजे काय की हळूहळू काय की अध्ययन हे घडत असतं, असं त्यांचं हे म्हणणं होतं. आणि त्यांनी जे प्रयोग केले ते कोणावरती केलेले? उंदीर आणि कबूतर या प्राण्यांवरती केलेले आहे. धन्यवाद. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट नक्की करा. थँक्यू.